मित्रांनो, कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात आली आहे। 523 किमीच्या या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची किंमत 26,463 कोटी रुपये आहे। तसेच या मार्गावर 9 महत्त्वाचे पूल उभारण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली। सागरी महामार्गाचा हा प्रकल्प 2 टप्प्यात राबवला जाणार असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की या महामार्गावर रेवस, कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, बानकोट, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी आणि कुणकेश्वर या 9 ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहे। यापैकी 5 पुलांच्या कामाच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत। पूर्वी 5 ते 7.5 मीटरच्या सागरी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होते, त्याऐवजी आता हा रस्ता चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील 26, रत्नागिरी जिल्ह्यातील 36 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 31 पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी जोड रस्त्याचे काम करण्यात येणार आहे। या रस्त्यामुळे कोकणातील पर्यटनाला गती मिळून अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले। ही होती 26,000 कोटी खर्चाच्या कोकण एक्सप्रेसवेची माहिती। तर तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायलाही विसरू नका। धन्यवाद।